नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय PWD रिलेटेड खूप महत्त्वाची माहिती आहे. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्याला माहीत आहे PWDचा जो निकाल आहे तो लागलेला होता आणि बरेचसे विद्यार्थी रेग्युलरली कमेंट करत होते की याची फायनल नियुक्ती कधी येणार, किंवा जो कोर्टचा मॅटर झालेला होता याच्यामध्ये, आणि तो कोर्टाचा जो निकाल आहे डिग्री वर्सेस डिप्लोमा असं ते चालू होतं. त्याच्यामध्ये डिग्रीवाल्यांचा इथे विजय झालेला आहे शेवटी. आणि आता जे नियुक्ती आहे इथे बघा, कालच कोर्ट निर्णय आला आणि आता यांनी PWDने जॉईनिंग संबंधात इथे परिपत्रक पण काढलेलं आहे. तर ते परिपत्रक संपूर्ण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जस्ट थोड्या वेळापूर्वीच वेबसाईटवरती अपडेट झालेलं आहे. आता बघा 12 वाजून, आता मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा 12 वाजलेले होते रात्री, आणि बस 10 मिनटं आधीच त्याचं हे नोटिफिकेशन आलेलं होतं. म्हणून त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनतो. रात्रीचे आता 12 वाजलेले आहेत. तर बघा, ते परिपत्रक दाखवतो आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मी टाकलेलं आहे. इथे जर तुम्ही गेले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर इथे तुम्हाला लिंक मिळून जाईल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती या. इथून तुम्ही हे फाईल डाउनलोड करू शकता. बघा इथे JEE सिव्हिल ऑर्डर. तर त्याच्यानंतर आता मी तुम्हाला डायरेक्ट ओपनच करून दाखवते. ऑलरेडी ओपन आहे आपल्याकडे. तर याच्यामध्ये बघा, ज्यांचे सिलेक्शन झाले त्या सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ. तर इथंच तुम्ही संपूर्ण डिटेल वाचू शकता. खूप आता हे म्हणजे मोठं परिपत्रक, याच्यात जास्त मी काही वाचत नाही. बघा इथे शॉर्टमध्ये काही माहिती वाचून घेऊ. नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांनी संबंधित मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्याच्या आत प्रत्यक्ष संपर्क साधावा व सेवेत रुजू व्हावे. अन्यथा 1 महिन्यानंतर सदर नियुक्तीचे आदेश आपणास आपोआप रद्द होतील आणि संबंधित कार्यालय प्रमुखांनी 1 महिन्यानंतर रुजू होणाऱ्या उमेदवारास रुजू करू नये. म्हणजे आता जशी तुम्हाला आता ही ऑर्डर आलेली आहे, त्याच जेव्हा डेट येईल त्या डेटपासून तुम्हाला 1 महिन्याच्या आत विथिन 1 मंथ तुम्हाला इथे जॉईनिंग करायचं. ओके, तर ही लिस्ट आता शॉर्टमध्ये बघून घेऊ. हे संपूर्ण डिटेल तुम्ही वाचू शकता. याच्यात मी आता जास्त काही एक्सप्लेन करत नाही. तर आपण असं खाली गेलो तर याच्यामध्ये तुम्हाला आता इथे जे कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत त्यांचे सर्वांचे नाव आहे. तर बघा इथे गुणवत्ता यादी क्रमांक, त्याच्यानंतर उमेदवाराचे नाव, त्यांचा संवर्ग, प्रवर्ग आणि कोणता विभाग मिळालेला आहे आणि पदस्थापना. तर या प्रकारे संपूर्ण डिटेल दिलेलं आहे. संपूर्ण तुम्ही आता वाचू शकता. ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, ज्यांना आता पोस्टिंग मिळाली आहे, त्या सर्वांना एकदा अभिनंदन. आणि याच्यात जर तुम्हाला आणखी काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. याच्यात माझं जर काही पॉईंट सुटले असतील तर तुम्ही पण इथे कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता. सध्यासाठी एवढीच अपडेट होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मॅक्झिमम पीपलसोबत शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.